जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील खापर येथील शासकीय विश्रामगृहाची दयनीय अवस्था। धूम्रपान व मद्यप्राशन करणाऱ्यांचा अड्डा, अक्कलकोवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील खापर येथील शासकीय विश्रामगृहाची अत्यंत दयनीय दुरावस्था मागील गेल्या काही वर्षांपासून झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अक्कलकोवाने या विश्रामगृहाकडे पाठ फिरविल्यामुळे यामधील अनेक वस्तूंची चोरी झाल्या असून आता त्या शासकीय विश्रामगृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे। तसेच या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। शासकीय मालमत्तेची तोडफोड तसेच चोरी होताना कोणत्याही तऱ्हेची तक्रार अक्कलकोवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोलीस ठाण्यात दाखल न केल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। मात्र सध्या या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात दारू, सिगारेट, गांजा पिण्याचा अड्डा बनला असून या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खाच पडला आहे। खापर या ठिकाणी नेत्रग शेवाळी महामार्गालगतच शासकीय विश्रामगृह आहे। या विश्रामगृहाची गेल्या काही वर्षांपासून अवस्था बिकट झाली आहे। हे विश्रामगृह महाराष्ट्र हद्दीचे शेवटचे एकमेव विश्रामगृह आहे। महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी विश्रांती तसेच थांबवण्यासाठी एक आधार आहे। परंतु गेल्या वर्षांपासून या विश्रामगृहाच्या इमारतीच्या दुरुस्ती किंवा नवीन बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अक्कलकोवा यांचे कोणतेच नियोजन दिसून आले नाही। कुंपण तोडून अतिक्रमण होऊ लागले आहे। या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे। हे विश्रामगृह आपत्कालीन स्थितीत एकमेव आधार ठरणारे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग अक्कलकोवा यांच्याकडून या इमारतीकडे दुर्लक्ष वारंवार करण्यात आल्यामुळे ती इमारत आता अवैध धंदे करणाऱ्यांचा अड्डा बनली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।